रोज सतत भांडणारी कटकट करणारी बायको, मूलबाळ तर नाहीच. मी कितीही प्रामाणिकपणे केली ना नोकरी तरी जेमतेम पगाराची, मिळकत नाही, समाधान नाहीच आहे. दिवस खरडे घाशी करण्यात जातो, संध्याकाळी सीमाचे टोमणे ऐकतो. आपल्या घराकडे बघून, प्रथम पिहूकडे बघून थोड्या वेळापुरतं मला बरं वाटतं, पण रात्र झाली ना की विचार खायला उठतात, नाही झोपू शकत. देवाने पण का दिले रे असलं आयुष्य मला? त्यापेक्षा ना मरण यावं, संपून जाईल सगळं. सॉरी यार, फ्रस्ट्रेटिंग आहे ना हे सगळं. जाऊ दे, तू सोड, जातो मी. नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात फ्रस्ट्रेशन असतं, पण आता बोलतोयस ना, तर मग मन मोकळेपणानं बोल. त्याने स्वतःला त्रास होत नाही. बोल. मला नाही जमत आहे सगळं. एवढी वर्ष मी नोकरी करतोय पण नाही जमत आहे मला. माझ्या बरोबरचे सगळे पुढे गेले, बॉसच्या पुढे पुढे करून, लाज घेऊन, पण मला नाही जमत. हे मान्य आहे मला की तू अजूनही तिथेच आहेस, पण मला असं वाटतं की तू अजूनही तिथेच का आहेस याची कारणं तू शोधायला हवी. आणि शोधायला हवी म्हणण्यापेक्षा तुला माहिती आहेत ती कारणं. नाही, सिंपल आहे. मला सांग, पण तू का करत नाहीस मग हे सगळं? तू असा विचार कर ना की हे सगळं होणं किंवा हे सगळं करणं जे तुझ्या आजूबाजूचे लोक करतायत ते करून ते तुझ्या खूप पुढे गेलेत. अख्खं जग जर ही गोष्ट करत असेल तर मग त्यात वाईट काय? एक लक्षात घे दादा, जेव्हा एखादी गोष्ट ज्याला आपण गुन्हा मानतो ती गोष्ट अख्खं जग करत असेल तर तो गुन्हा राहत नाही, ती गरज होते. इतकी वर्ष तू प्रामाणिकपणे काम केलंस, काम करतोयस, पण त्याचा उपयोग काय झाला? समजून घे मला काय म्हणायचंय. जेव्हा आपण लहान होतो, आबा आयुष्यभर प्रामाणिकपणे काम करत आले. आपण आईनी आपल्याला जी शिकवण दिली ती पण प्रामाणिकपणाचीच होती, आणि बरोबरच आहे ते, मी नाही म्हणत नाही. पण आपण लहान असताना आपण आबा आणि आईंना बघत आलो. आबा आणि आईनी आपल्याला कायम एक गोष्ट शिकवली की प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यानंतर प्रामाणिकपणे तुम्ही तुमची नोकरी करा, लग्न करा, लग्नात प्रामाणिक राहा, मग एक छान घर घ्या, आणि मुलं बिलं झालं की मग झालं, तुमचं आयुष्य एक छान आहे. तेव्हा ते बरोबर होतं रे. पण आज जेव्हा तू त्याच गोष्टीचा किंवा त्याच पॅरामीटर मध्ये, त्याच चौकटीमध्ये विचार करायला जाशील ना, तर सगळी गणितं चुकतात. घर घेतलं असं म्हणायचं रे आबा, आज तेच घर घेण्यासाठी EMI फेडावे लागतात. बघायला गेलं तर आज तू सुद्धा आणि मी सुद्धा आबांपेक्षा खूप जास्त कमवतो, पण तरी ते पैसे उरत नाही, जातात कुठे? पण जेव्हा ही वेळ माणसावर येते ना, त्यावेळी काही तत्वांना, आयुष्यातल्या काही गोष्टींना मुरड ही घालावीच लागते अरे. नाहीतर मग जे, सॉरी पण जे आता तुझं झालंय तसं होतं. कोणी जर लाच देत असेल, आता ती लाच नाहीच आहे ना. तुला घर चालवायचं आहे, तुला तुझं घर आहे, तुला तुझा संसार आहे, त्यासाठी तुला पैसा लागणार आहे. त्या पैशात नाही परत घे ते पैसे.